का तर या अभंगामध्ये कोणत्या संताचं नाव घेतलं नाही, परंतु संतांच्या चरणावर जगद्गुरु तुकोबारा दंडवत घालतात. पण घालत असताना चकारवरती शब्द वापरतात. श्री संताचिया माथा चरणावरी. श्री म्हणजे प्रत्येक संतांच्या चरणावर मी साष्टांग दंडवत घालत आहे. पण दंडवत घालून मागतात काय? विश्रांती, पावलो, संभाळा, उत्तरे आणि वाढवे अंतरे, प्रेम सुख. संतांच्या चरणावर दंडवत घालतात व त्या संतांना म्हणतात माझा तुम्ही संभाळ करा. मी तुमच्या चरणापाशी आलोय, आता माझा तुम्ही संभाळ करा, माझ्यावर कृपा करा. का तर कृपेचं भंडार तुम्ही आहे. किती कृपेचं भंडार संत आहे. दौरले हे काया कृपेच्या उरसे नोहे नारसे उद्धरिलो. संतांनी एवढी कृपा या मृत्यूलोकामध्ये दुसरे कोणीच करू शकत नाही. कारण का संतापाशी द्वैत नाही, देवापाशी द्वैत आहे, पण संतापाशी द्वैत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मी तुमच्या चरणावर दंडवत घालताय, आता तुम्ही माझा संभाळ करा. पण हे संत माय बापू, तुम्ही माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, हे एका जन्माचं पुण्य नाही तर माझ्याही जन्माचं पुण्य नाही. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे मज न घडता सेवा, पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठाला सेवेला सुरुवात करण्याबरोबर 2 मिनिट पर्यंत तुम्ही वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशा निमित्त आलोय, काय करायला, कशा निमित्त पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. प्रत्येकाला स्रोत असलं, प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगून जातो. बोल नका, हे आपलं अंगण नाही, बाळमोचा तळ, लक्ष ठेवा. प्रत्येक श्रोत्याने, प्रत्येक वक्त्याने तुम्हाला परिहार दिलाच असेल, तरी पण 2 मिनिटं परिहार देतो. या ज्या मार्करवाडी पंचकृषीमध्ये सोमेश्वराच्या मंदिरासमोर हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे, ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा. या बाळूमामांचा बघा क्रमांक 4 या ठिकाणी गेली 8 दिवस झाले या ठिकाणी विसवलेला आहे. त्याच्या निमित्त ही कीर्तन सेवा आहे. गेले 8 दिवस झालं अनेक वक्ते येतात, कीर्तनाच्या माध्यमामधून मार्गदर्शन करतात, ते तुम्ही श्रवण करतात. हे तुमचं परम भाग्य आहे. कारण का मनुष्य हे अनमोल आहे. अनमोल देहामध्ये जेवढी संताची सेवा करता येईल तेवढी करावा. कारण का हा अनमोल देह परत परत मिळत नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझे भाग. एक बार मनुष्य देह मिळालाय आणि एक बार मनुष्य देहामध्ये जर आपल्या जन्माचं यथार्थ पूर्ण करायचं असेल, जन्माचं सार्थक करायचं असेल, तर माझ्या सज्जन मायबाप हो, संताची सेवा तुमच्या आमच्या हातून होणं गरजेचं आहे. म्हणून गेली 8 दिवस झाले मार्कडवाडीतल्या लोकांनी माझ्या 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा, या बाळूमामाची गेली 8 दिवस झालं तन मन धन एकाग्र करून ही सेवा प्राप्त आपल्या जीवनामध्ये करून घेत चाललेले आहेत. परम भाग्य का भाग्य. अहो संताची सेवा होणं म्हणजे हे एका जन्माचं पुण्य नाही. संताची